नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुमचे स्वागत आहे. जसे फेब्रुवारी आणि मार्च येतो तसे आपण सर्वजण 10वी आणि 12वीच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांचा विचार करू लागतो. 10वी आणि 12वी हे शिक्षण आणि करिअर मधील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्रिय होतात आणि त्यांच्या सोबत पालकही. आजकाल पालकांना विद्यार्थ्यांपेक्षा 10वी आणि 12वीच्या परीक्षेची जास्त चिंता असते. चला तर मग आज काही गोष्टींबद्दल बोलूया ज्या विद्यार्थ्यांना आणि तसेच पालकांना मदत करतील. तुमची परीक्षा संबंधित कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करा, जसे हॉल तिकीट इत्यादी. ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर घ्या. यापैकी काहीही नित्यक्रमातून वगळू नका. या महत्वाच्या काळात तुम्ही आजारी पडणार नाही याची दक्षता घ्या. जास्त काळजी करू नका, तणाव देखील घेऊ नका आणि शांत झोप घ्या. तुमचे मन मोकळे करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत 15 मिनिटे नियमित गप्पा मारा. आनंदी राहा, चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि या काळात आनंदी मनाने परीक्षेला जा. तुमच्या मनाला सांगा की अभ्यास पूर्ण झाला आहे. तुमच्याकडे पारदर्शक पॅड आणि गणिताचा कंपास बॉक्स त्याच्या सर्व सामग्रीसह असल्याची खात्री करा. अभ्यास करताना आणि हॉलमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना वेळेचे व्यवस्थापन करा. गुणांसाठी उत्तर लेखन तंत्र, चांगले पेन वापरा आणि बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर लक्ष केंद्रित करा. मागील पेपर बद्दल विचार करू नका आणि काळजी करू नका. फक्त पुढील विषयाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा. परीक्षा देताना कॉपी किंवा डमी विद्यार्थ्यांच्या गोष्टीमध्ये अडकू नका. अभ्यास करताना पुरेसे पाणी प्या आणि परीक्षा हॉलमध्ये थोडे कमी पाणी घ्या. या महत्वाच्या काळात वादविवाद आणि भांडणात पडू नका, ज्यामुळे तुमचे अभ्यास आणि परीक्षेपासून लक्ष विचलित होईल. काही मिनिटे व्यायाम, योग आणि ध्यान करा, ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. देवाची प्रार्थना करा. शिक्षक, आई, वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून आशीर्वाद घ्या. मुलांच्या परीक्षेचे जास्त टेन्शन घेऊ नका आणि त्यांना देखील देऊ नका. अभ्यास आणि परीक्षेसाठी तुमच्या मुलांच्या मागे धावू नका, कारण त्यांना परीक्षेचे महत्त्व आधीच माहिती आहे. विद्यार्थ्यांवर गुण आणि टक्केवारीचे ओझे टाकू नका आणि इतर मुलांची तुलना अजिबात करू नका. या महत्वाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत अतिरिक्त खबरदारी आणि काळजी घ्या. या वेळेत ते आनंदी असतील याची खात्री करा. जेव्हा त्यांना आवश्यक असेल तेव्हा त्यांच्या सोबत राहा आणि सकारात्मक गोष्टींवर चर्चा करा. विद्यार्थी अभ्यासातून थोडा ब्रेक घेत आहेत आणि योग्य झोप घेत आहेत का ते पहा. परीक्षेच्या तारखेच्या वेळी घाई टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षेच्या ठिकाणी भेट द्या आणि मार्ग तपासून घ्या. त्यांच्या सोबत अशा प्रकारे राहा की त्यांना वाटेल की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत आहात. त्यांच्याशी मागील परीक्षेच्या पेपरची चर्चा करू नका, ज्यामुळे त्यांच्या पुढील पेपरवर परिणाम होईल. मला आशा आहे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यांना या माहितीची मदत झाली असेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.